हॅलो नमस्कार, मी पद्मा. आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज बनवूया लुसलुशीत असे उकडीचे मोदक. काही दिवसांनी बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे प्रिय असे उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: ओला नारळ खवून घेतले, दोन वाटी खोवलेले नारळ, 1 वाटी गूळ, खसखस, वेलची पूड. मोदक बनवण्यासाठी लागणारे सारण तयार करूया. एका कढईमध्ये तूप घातले, त्यात खसखस, किसलेला गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत हलवून घेतले. गूळ चांगला मेल्ट झाल्यानंतर त्यात खोवलेले खोबरे घातले व वरून वेलची पूड घातली. सर्व साहित्य चांगले मिक्स करून पाणी आटेपर्यंत हलवून घेतले. 10-15 मिनिटं मंद आचेवर सारण तयार करून घेतले. जर गॅसची फ्लेम वाढवली तर सारण हे कडक होऊन चव बिघडू शकते. त्यासाठी सारण हे मंद आचेवरच बनवावे. उकड कशी घ्यावी त्यासाठी 2 वाटी पाणी गरम करायला ठेवले. चवीनुसार मीठ घातले व 1 चमचा तूप घातले. तूप घातल्याने उकड ही मऊ लुसलुशीत होते. पाण्याला चांगली उकळी येऊ दिली. नंतर त्यात तयार केलेली पिठी घातली. जेवढे प्रमाण पाण्याचे असेल तेवढेच प्रमाण पिठीचे घ्यावे. मी 2 वाटे पाणी घेतल्यामुळे 2 वाटे पिठी घेतली व लाटण्याच्या साहाय्याने चांगले घोटून घेतले. सर्व गाठी फोडून घेतल्या. पिठी ही आंबेमोहोर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदळाची असावी. आंबेमोहोर तांदळाची पिठी असेल तर मऊ लुसलुशीत व सुगंधी असे मोदक तयार होतात. त्यासाठी मी आंबेमोहोर तांदळाची पिठी घेतली आहे. लाटण्याच्या साहाय्याने सर्व गाठी फोडून घेतल्या व गॅस बंद करून त्यावर 10-15 मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजू दिले. आता आपण पुढील तयारी करूया. परातीला तूप लावून घेतले व तयार केलेली पिठी काढली. जर तूप लावले नाही तर तयार केलेली पिठी ही परातीला चिटकू शकते. मॅशरच्या साहाय्याने तयार केलेली पिठी मॅश करून घेतली. जर कोणाकडे मॅशर नसेल तर एखाद्या डिशला किंवा तांब्याला तूप लावून ती पिठी चांगली मॅश करावी. कारण पीठ हे गरम असते, हाताला चटके लागू शकतात. हाताला सुसेल असे झाल्यानंतर ते हाताच्या साहाय्याने चांगले मळून घ्यावे. आता आपण मोदक बनवूया. मीडियम आकाराचा गोळा तयार केला. मध्ये जाडसर व काठाला पातळ अशी पारी बनवून घेतली. गोळा मीडियम घेतल्यामुळे मीडियम आकाराचे मोदक तयार होतात. दिसायला सुंदर व सुबक असे मोदक दिसतात. काठाला पातळ अशी पारी तयार केली व त्याचे छोटे छोटे अशा कळ्या पाडून घेतल्या. कळ्या छोट्या छोट्या केल्याने दिसायला सुंदर व सुबक असे मोदक दिसतात.
बनवताना त्यात करंजीसुद्धा बनवावी. करंजी ही बाप्पाला आवडते. सर्व मोदक तयार झाल्यानंतर वाफवण्याची तयारी करूया. मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवले. मोदक पात्रातले पाणी गरम झाल्यानंतर वरच्या पात्रामध्ये कॉटनचा कपडा ओला करून टाकला. कॉटनचा कपडा ठेवल्याने मोदक चिपकत नाही. 10-15 मिनटं चांगले शिजू दिले व आपले मोदक तयार झाले. आपले मोदक हे मऊ लुसलुशीत व सुबक असे झाले आहे. Amazing! व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. मस्त खा, स्वस्त रहा.